नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आज आपल्याला बनवायचं आहे इडली आणि चटणी आणि बटाट्याची भाजी. तर चला दाखवते मी तुम्हाला. इकडे हिरवी मिरची घेतली, खोबरं घेतलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर. आणि इकडे बाहेर डाळीचं पीठ आहे इडलीचं. तर चला फोडणी करून घेऊया. इकडे तेल तापत ठेवलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा, थोडं हिंग टाकायचं आणि ते टाकून घेतलं बघा. चटणीमध्ये टाकून तयार केली चटणी. खूप छान अशी चटणी केली नारळाची. ओलं नारळ नव्हतं तर मी खोबरं भिजू घातलं होतं. खूप सुंदर चटणी झालेली आहे. आणि आता इकडे बटाट्याची भाजी तयार करायची. जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. मग टाकायचं आहे कांदा आणि लसूण, अद्रक, हिरवी मिरचीची पेस्ट करून ठेवलेली आहे ती त्यात टाकून घ्यायची. अशा प्रकारे खूप छान अशी बटाट्याची भाजी करायची. बघू आता डोसा केले जाते की इडली. थोडे डोसे करू, थोडी इडली करू असं ठरलं नंतर. तर कांदा छान असा लाल होतो. इकडे हळद टाकून घेऊ. डोश्यामध्ये चटणी अगदी फिकी लागते बटाट्याची. तर आपण त्यामध्ये लाल तिखट नाही घालणार आहे. मीठ टाकलं थोडं चवीपुरतं. छान परतून घेऊ. कोथिंबीर टाकली परत थोडी आणि बटाटे कुस्करून घेऊ. माझ्या हाताला थोडं लागलं होतं म्हणून मी हे घातलेलं आहे, ग्लोव्ज. तर बघा चटणी छानपैकी तयार होते. मस्तपैकी बटाट्याची भाजी. आमच्याकडे कोणी चटणी पण म्हणतं बटाट्याची आणि कोणी भाजी पण म्हणतं. मस्तपैकी तयार करून घेऊ. मला तर अशी भाजी कशासोबतही आवडते. वरणासोबत पण आवडते, तोंडी लावणीला. आणि याचे आपण पराठे पण करू शकतो आणि मसाला डोसा पण करू शकतो, बटाटा वडा पण करू शकतो. मल्टीपर्पज अशी भाजी तयार झालेली आहे. आणि आता इकडे टाकूया आपण डोश्याचं तयार झालेलं आहे. हिवाळ्यामुळे कमी फर्मेंट होतं. चला तर आपण डोसा टाकून घेऊया. वाफेमुळे थोडंसं अस्पष्ट दिसायला लागलं जरा, तर तेवढं चालवून घ्या थोडंसं. मस्तपैकी गोल गरगरीत असा डोसा टाकताय. मला हातामुळे थोडंसं करण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. छान असा खमंग कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे. आणि थंडी पण आहे. सुट्टीच्या दिवशी छान असा इडली, डोसा, चटणी. इकडे आता इडलीचं बॅटर टाकून घेत आहे मी इडलीच्या पात्रात. माझ्याकडे पहिले ॲल्युमिनियमचं भांडं होतं, तर मी बदलून स्टीलचं घेतलं. ॲल्युमिनियमच्या भांड्यातलं खाऊ नये असं म्हणतात, तर मग मी ते बदली केलं. छान अशा पांढऱ्या शुभ्र कापसासारख्या मऊ लुसलुशीत इडल्या असल्यावर कोणाला नाही आवडत हो खायला. एक 10 ते 15 मिनिटे ठेवून घेऊया. झाकण लावून थोड्या वेळ शिजू देऊ त्याला. परत दुसरं तयार झालंय. आणि एक मी करून बघितलं, मध्ये बटाट्याचं बॅटर टाकून आणि स्टफ
इडली अशी तयार करावी म्हटलं. तर बघू कशी होते. मग तुम्हाला मी कसं म्हणू लागले? मी आज पहिल्या वेळेस करत आहे अशा. परत त्यावर थोडं बॅटर टाकून घ्यायचं. आज थोडी घाई पण आहे मला, तर पटपट पटपट करायचं आहे. हो. आता हे परत एकदा लावून घेऊ आपण. बघा झाले आहे इकडे तयार. किती छान असे डोसा पण तयार झाला, भाजी पण तयार झाली, चटणी आणि इडल्या खूप सुंदर आहे. मोबाईल थोडा स्वच्छ केला तर आता छान दिसायला लागलं बघा. तर बघा असं झालं आहे आपला आजचा बेत. आणि मी थोडंसं ट्राय करून दाखवते तुम्हाला. स्टफ इडली काढताना माझ्याकडून थोडी तुटली. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.